मराठवाड्यातील दुष्काळ संपवायसाठी शासनाने अनेक प्रयत्न केले, मात्र म्हणावा तसा परिणाम दिसून आलेला नाहीये। दुष्काळापासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्याचं नियोजन करण्याची गरज आहे। हीच बाब औरंगाबाद जिल्ह्यातल्या सेलूद आणि चारठा गावातील नागरिकांच्या लक्षात आली आणि त्यांनी दुष्काळाशी दोन हात करत गावातील पाणी टंचाईवर काही अंशी मात केली आहे। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। औरंगाबाद मधील दुधना नदीपात्रात सर्व गावकरी दुष्काळाशी दोन हात करण्याची तयारी करतायत। नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले, मात्र बंधाऱ्यांचे दरवाजे चोरीला गेल्याने पावसाचं पाणी वाहून जात होतं। त्यामुळे गावातील लोकांना पावसाच्या पाण्याचा काहीच उपयोग होत नव्हता। अशातच सावित्रीबाई फुले महिला समाज एकात्म मंडळ आणि हेडगेवार सामाजिक संस्थेने पुढाकार घेत नदीपात्रात पाणी अडवण्याची मोहीम राबवली। कोल्हापुरी बंधाऱ्यांजवळ दूरपर्यंत खोदकाम केलं। या मोहिमेत गावातील नागरिकांनी सहभाग घेतला। दरवाजांच्या जागी विशिष्ट प्रकारे उपाययोजना करून पाणी अडवलं। खोदकाम करत असताना खाली खडक लागेल या पद्धतीने खोदकाम केलं, जेणेकरून खडकात अडकलेलं पाणी जमिनीतून आपोआप शेतांना आणि विहिरींना मिळेल। कोल्हापूरचे बंधारे आहेत किंवा सिमेंट नाला बंधारे आहेत, याची दुरुस्ती पहिल्यांदा करायची ठरवली। त्याच्यातलं गळकयपण जे आहे ते गळत होते, त्याची गळती थांबवली आणि पाठीमागच्या भागामध्ये ज्या ठिकाणी गाळ वाहून जे पाण्याचा एक थर, मातीचा एक कडक थर तयार झाला होता, तो तोडला। त्याच्या खाली सच्छिद्र खडकापर्यंत पाणी पोहोचेल अशी व्यवस्था। काही ठिकाणी या सगळ्या करत असताना कठीण अच्छिद्र खडक जो आहे तो पण काही ठिकाणी फोडावा लागला। दुधना नदीवर दोन ठिकाणी ही योजना यशस्वीरित्या राबवण्यात आली। सेलूद आणि चारठा या गावांमध्ये 2014 मध्ये राबवण्यात आलेल्या योजनेचा फायदा गावकरी आणि नागरिकांना मिळाला। गावातील अनेक विहिरींचे पाणी वाढल्याने शेती देखील चांगली झाली। अडवलेल्या पाण्याचा थेट वापर करू नये यासाठी गावात एक समिती निर्माण करण्यात आली असून त्याचा फायदा म्हणजे यावर्षी 2 महिने उशिराने दुष्काळाचा सामना गावकऱ्यांना करावा लागला। आम्ही पहिल्या वेळेस पहिले जे पाणी येत होतं आमचं, त्यावेळेस डायरेक्ट वाहून जायचं कुठं खाली, आणि त्यामुळे ते पाणी इथं जिरायचं नाही। आता गेल्या वर्षी काय झालं, एकच पाणी पडला होता, तो बी वर पडला आणि इकडं वाहत आलं। हे गट्टे असल्यामुळं आमची शेततळी भरल्या गेली आणि आज बी 50% ते 30% भाग जिवंत आहे आमची त्याच्यावर, नाही तर एकही भाग धरल्या गेला नसतं। गावकऱ्यांनी सहकार्य केलं। गावकऱ्याचं काही म्हणजे आम्ही जर म्हणलो की बाई आम्ही 10-5 लोकांना जर बोललो तर गावकरी असे म्हणले नाही की बा तुम्ही फालतू पैसे खर्च करू राहिली किंवा काही, आणि त्याच्यातल्या त्यात हे त्याला काम दिसायला लागलं आणि थोडाफार आम्हाला गेल्या वर्षामुळं अनुभव आल्यामुळं कसं आहे थोडंसं साऱ्याला हिंमत आली की बाबा आता याच्यापासून काहीतरी फायदा होतो। त्यामुळं मग आमदार पण उजून सहकार्य केलं गावाला। मराठवाड्यात दुष्काळ वाढत असल्यानं दुष्काळात पाण्याचं नियोजन करण्यासाठी शासनासोबत मुंबईच्या काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत। हा प्रकल्पचा जो पायलट प्रोजेक्ट आम्ही गेल्या वर्षी केला, 3 ठिकाणी कोल्हापूर टाईप जे बंधारे होते त्यांना दुरुस्त केलं आणि त्या ठिकाणी एक्सकव्हेशन करून त्या 3 ते 5 गावांना ज्या 1 वर्षभरात जो फरक जाणवला, साधारणतः त्या ठिकाणी येणारा जो दुष्काळ आहे तो 2 महिन्यांनी पुढे ढकलला गेला। हे बघून त्या ठिकाणी गावकऱ्यांनी पुढे येऊन अजून सहभाग घेतला आणि आम्ही जे एक्सकव्हेशन केलं होतं, जे खोदकाम केलं होतं, त्याच्या दुप्पट खोदकाम केलं। ह्या प्रकल्पाचा मेन जो प्रॉब्लेम आहे की ज्या ठिकाणी सर्व ठिकाणी नदी भरलेली आहे, सिल्टिंग झालेली आहे, तो एक मुद्दा आहे आणि सर्व बंधारे जे आहेत ते खराब झालेले आहेत, एक्झिस्टिंग आहेत पण खराब झालेले आहेत। तर ह्या प्रकल्पाद्वारे असा प्रयत्न आहे की जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ही जी दुधना नदी आहे याच्यावर जवळपास 47 जे बंधारे आहेत त्यांना दुरुस्त करायचं, त्या ठिकाणचं एक्सकव्हेशन करायचं। मराठवाडा आणि दुष्काळ हे समीकरणच बनत चाललंय। सतत कमी होणाऱ्या पावसाने काही जिल्ह्यातील शेती धोक्यात आली असून विहिरी आटल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न भीषण झालाय। पाण्याच्या नियोजनाचा अभाव हे यामागचं मुख्य कारण म्हणता येईल। पाण्याचं नियोजन केल्यास दुष्काळावर मात करता येऊ शकते आणि असे उपक्रम संपूर्ण दुष्काळग्रस्त भागात राबवल्यास पाण्याची टंचाई दूर होऊ शकते, हे औरंगाबाद मधील या गावांनी दाखवून दिलंय। मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद। या सर्व महत्त्वपूर्ण घडामोडींचं बुलेटिनमध्ये आता इथेच थांबूया। नमस्कार।